जिल्ह्याची, कारण मी विधानसभेत तुम्ही बहुतेक लोकांनी स्पीच माझं ऐकलेलं असेल आणि त्या स्पीचमध्ये मी म्हटलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला कोणी प्रोग्राम घेतलं ते बोलायचं राहिलं, माझं डायरेक्ट चालू झालं. त्यामुळे उद्योग विभागाचे मी आभार मानले की त्यांनी अशी कॉन्फरन्स आणि इन्व्हेस्टमेंट समिट वगैरे किंवा बाकी हे ठेवलं आणि हे आता एक वेळेस ठेवलं म्हणजे आपलं काम झालं असं उद्योग विभागाला समजायचं कारण नाही. वारंवार आपल्याला उद्योग वाढीसाठी हा जिल्हा अतिशय पोषक आहे. फक्त इथं करायचं काय नाही, आपण किती इन्व्हॉल्वमेंट उद्योग विभागाने ठरवायचं आहे. पण सुरुवात केली, आता ही सुरुवात आपण मंथली 2 महिन्यामध्ये एक विषयावर इन्व्हेस्टमेंट असेल, बाकीचे प्रोजेक्ट असतील, काही स्कीम असतील, MSME असेल, याच्यावर वेगवेगळे कॉन्फरन्स घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला काय काय आपला जिल्हा कशा प्रकारे औद्योगिक पुढे जाता येईल याचा प्रयत्न सगळ्या मिळून करायचा आहे. म्हणून सगळे अधिकारी वर्ग जे आहेत, नाबार्डचे असो किंवा उद्योग विभागाचे असो, त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो की यापुढे आपल्याला गती वाढवायची. त्यामुळे आजचा जो फॉर्मॅलिटी म्हणून हा कार्यक्रम नाही असं मी समजतो. जर फॉर्मॅलिटी म्हणून झाला तर मग त्याला उपयोग येणार नाही. आणि विधानसभेमध्ये जर तुम्ही आता लेटेस्ट स्पीच माझं जर बघितलं असेल तर मी उद्योगाचं आपल्या काय बघा, डावोसमध्ये महाराष्ट्राची 15 लाख कोटी, 19 लाख कोटी हे इन्व्हेस्टमेंटचे आकडे आपण ऐकल्यानंतर आपण जेव्हा विचार करतो बुलढाणा जिल्ह्यातले नागरिक म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून, तर आपल्याकडे काय आहे, त्या 15 लाख कोटींपैकी 19 लाख कोटींपैकी 1000 कोटी तरी आपल्या जिल्ह्यासाठी आलेत का? हा शेवटी तर मी लोकप्रतिनिधी पहिले विचार की माझ्या जिल्ह्यासाठी काय, तर 0. म्हणून मी त्या दिवशी स्पीच केलं की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघाप्रमाणे माझी माहिती अशी आहे की तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल की जवळपास 170 मतदारसंघ असे निघतील की ज्यामध्ये औद्योगिक आहे. म्हणजे ते उद्योगामध्ये बऱ्यापैकी आहे. म्हणजे खूप मोठा काही अचिव्हमेंट नाही आहे, पण मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे, नाशिक, संभाजीनगर, जालना, नागपूर, अमरावती, रत्नागिरी आता हब बनते आहे उद्योगाचं. गडचिरोली स्टीलचं सगळ्यात मोठं हब जे आहे देशातलं ते गडचिरोली बनते आता. त्याचे कारण वेगळे आहे. पण हा मतदारसंघ 100 मतदारसंघ म्हणजे 0 इन्व्हेस्टमेंट आहे किंवा 0 इन्व्हेस्टमेंट येते किंवा इंडस्ट्री मोठ्या किंवा मीडियम इंडस्ट्री सुद्धा या इन्व्हेस्टमेंट मधून किंवा कोणी टाकण्याचा प्रयत्न करत नाही. ते का करत नाही त्याचे कारण शोधावे लागतील. त्या 110, 115 मतदारसंघाची विशेष योजना बनवावी लागेल. हे मी या पालकमंत्री फॉर्मॅलिटी नथिंग बरोबर. तर मी त्या पद्धतीनं एक महाराष्ट्राचा विचार करता 100 ते 110 मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री साहेब, कलेक्टर साहेब आलेले आहेत. 100 ते 110 मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये असे आहेत की ज्यामध्ये औद्योगिक विकास 0 म्हटला तरी चालेल. 185, 180 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये औद्योगिक विकास आहे. मग आपण खामगावचं उदाहरण घेतलं तर खामगावमध्ये 1-2 तरी इंडस्ट्री आहे, पण ते त्याला विकास म्हणता येणार नाही, औद्योगिक क्रांती म्हणता येणार नाही, पण काही ना काही आहे. आणि 110 मतदारसंघ त्याच्यामध्ये काहीच नाही, नथिंग. म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशी आमची चर्चाही झाली. त्यांना म्हटलं तुम्ही 15 लाख कोटी आणता, 19 लाख कोटी आणता, आमचा हिस्सा कुठे आहे, बुलढाणा जिल्ह्यात कुठे आहे? आम्ही फक्त आकडे ऐकायचे का? तर ते हसले. ते म्हणा आता तुम्ही, पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची स्ट्रॅटेजी ठरवा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती मतदारसंघ, त्या मतदारसंघाचा औद्योगिक विकासामध्ये तो मतदारसंघावरी जर प्लॅन केला, डिस्ट्रिक्ट हा एक केंद्रबिंदू ठेवून त्यामध्ये सेंट्रलाइज करून मतदारसंघ जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जर विकासाच्या योजना, विकास म्हटल्याच्या औद्योगिक विकासाच्या योजना आखल्या तर प्रत्येक मतदारसंघाचे उर्वरित मतदारसंघ या मतदारसंघातून मागे राहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 110 मतदारसंघ वगैरे असतील, जो मी अभ्यास केला, त्या मतदारसंघाची स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. आणि स्ट्रॅटेजी मी त्या दिवशी त्यांना तेच सांगितलं की आता औद्योगिक तुमच्या डिपार्टमेंटनं आज इनिशिएटिव्ह घेतला, पण ते इनिशिएटिव्ह मधून निघणार काय, आउटपुट काय निघणार याचाही विचार आपल्याला करावा लागेल की आउटपुट काय. नाहीतर आपण समिट घेतला, इन्व्हेस्टमेंटला बोलवलं, काही लोकांना बोलवलं, भाषण झाले, हितगुज झालं,
पुढे इम्प्लिमेंटेशन कसं होतंय यालाही महत्व आहे. आणि मग सातत्य याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि सातत्य जर असलं तर निश्चितपणे आता एक आपण महाराष्ट्राचा सारासार विचार केला. आपले पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक औद्योगिक विकासाची, मग तो कृषी विकास असो का बाकी इंडस्ट्री असो, बाकी सेक्टर असो, बऱ्यापैकी एक स्थावर झालेला आहे. मग पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, बऱ्याचशा कराडपर्यंत तालुका प्लेसपर्यंत सुद्धा बऱ्याचशा इंडस्ट्री आणि त्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे. आता कारण विचारलं जातात मग विदर्भ का मागे झाला, तर त्यातले 2-3 कारण आहेत. सत्ता केंद्रे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून राहिले, मंत्री जास्तीत जास्त त्या भागात राहिले आणि एक फरक पडतोच की सत्ता केंद्र आणि मंत्रीपद ज्या राज्यामध्ये असतात त्या भागामध्ये थोडंसं इनिशिएटिव्ह जास्त घेतलं जातं. त्या मानानं आपला विदर्भ जो आहे त्या विदर्भामध्ये 2014च्या पूर्वी काही सत्ता केंद्र नव्हते. माननीय देवेंद्रजी जेव्हा 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा प्रकर्षाने विदर्भाचा विचार करायला सुरुवात झाली औद्योगिकच्या. मग हा विचार करत असताना मी जेव्हा अभ्यास केला त्या 7-8 वर्षामध्ये हा विचार सुद्धा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, जास्तीत जास्त अमरावतीपर्यंत पोहोचला. अमरावतीपर्यंत पोहोचला. अमरावतीच्या पुढे काय बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, हे 4 डिस्ट्रिक्ट विदर्भाचा विकास करत असताना सुद्धा या 4 डिस्ट्रिक्टकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिलं गेलं नाही किंवा पाहिजे त्या प्रमाणात इथं इनिशिएटिव्ह घेतला गेला नाही. आणि म्हणून माझी खंत मी यावेळेचं नातं आहे बघा, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 5वी टन मिळाली, पण तुमच्या सगळ्या आशीर्वादाने एक चांगली गोष्ट अजून झाली की मी मंत्री झालो. ही चांगली गोष्ट झाली. आवर टाईम माझ्यावर वेळ आहे आणि मी फक्त आणि फक्त फोकस बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासासाठी करण्यात माझ्यावर सम आयडिया आहेत. माझ्या एवढ्यात काय आयडिया असतात. माझे मुलं सगळे कॉर्पोरेटमध्ये आहेत, माझी फॅमिली 4ही फॅमिली कॉर्पोरेटमध्ये आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे. इंडस्ट्री बी घरात आहे, कंपनी घरात आहे, मोठमोठ्या सर्व्हिसमध्ये ऑल इंडिया डायरेक्टर पदावर भाऊ आहे. त्यामुळे औद्योगिक वातावरण आणि कॉर्पोरेट वातावरण आमच्या घरात असतं. विकास करायचा असतो तेव्हा काही बेसिक गोष्टी त्या मतदारसंघामध्ये असाव्या लागतात. आता 20 वर्षापूर्वी जळगाव दामोद मतदारसंघ जर आपण घेतला तर त्या जळगाव मतदारसंघामध्ये एक रस्ता सुद्धा असा नव्हता की तिथून वाहन चालतील. 2 व्हीलर चालवणं कठीण होतं. पाण्याची व्यवस्था नव्हती, खारपान पट्टा, दुष्काळ, सातत्यानं दुष्काळ, पिण्याचं पाणी नाही. अशा एरियामध्ये कोण इंडस्ट्री टाकणार? अशा याच्यामध्ये कोणीही उद्योजक धजावणार नाही. कारण जिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तिथे शेवटी इंडस्ट्रीसाठी लागतं काय? एक तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, पाण्याची मुबलक व्यवस्था लागते, विजेचं जे आहे ते चांगल्या प्रकारे उपलब्ध लागते आणि चौथी गोष्ट असते की जो उद्योग टाका त्याचा कच्चा माल त्या एरियामध्ये रॉ मटेरियल उपलब्ध आहे. दुर्दैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती नाही की ज्या संपत्तीवर खनिज, मिनरल वगैरे जे काय आपलं हे असतात त्याच्यावर ती संपत्ती नाही की ज्याच्यावर आपण उद्योग उभारू शकतो. आज गडचिरोलीचं उदाहरण आपल्याकडे काय येतं की गडचिरोलीमध्ये आज स्टील इंडस्ट्रीचा तिथं मायनिंग जे आहे, माईन्स जे आहेत त्याच्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये स्टील उत्पादन करणाऱ्या माईन्स तिथं किंवा रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात. आज असं आहे की जी क्वारी जी आहे माईन्स जी आज गडचिरोलीनं आपण चालू केली ती गाजीसाहेब 50 वर्ष ती कितीही इंडस्ट्री आणि किती स्टील निर्माण करा 50 वर्ष ते माहीत चालणार. 50 इयर्स एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये आज 1,20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येते आहे गडचिरोलीमध्ये. आणि मी जेव्हा गडचिरोलीचा अभ्यास केला, आपल्या जालन्यामध्ये आतापर्यंत स्टीलचं मोठं हब आहे, जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टील निर्मिती केल्या जाते, परंतु जालन्याचे सुद्धा स्टील इंडस्ट्रीवाले आता 1 युनिट गडचिरोलीमध्ये टाकतात. कारण जो रॉ मटेरियल आहे त्याच्यावर पहिली जी प्रक्रिया आहे रॉड पर्यंत ती तिथं टाकतात आणि ते बाकीचं साहित्य घेऊन मग या इंडस्ट्रीमध्ये निर्मिती करतील, कारण त्यांना ते स्वस्त जाईल. आणि म्हणून आज तिथं सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गडचिरोलीला आता चांगली कनेक्टिव्हिटी आलेली आहे. त्यामुळे मी जो अभ्यास केला त्यामध्ये गडचिरोली आणि रत्नागिरी
हे दोन डिस्ट्रिक्ट येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योगाच्या याच्यामध्ये अग्रेसर असलेले डिस्ट्रिक्ट राहणार आहे. एक रत्नागिरी आणि दुसरं गडचिरोली. मग आपल्या जिल्ह्याचं काय? आपला जिल्हा कुठं राहणार आहे? या सगळ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपला जिल्हा हे 3-4 जिल्ह्यांनी जे म्हटले की जे थोडेसे विकासापासून थोडेसे मोठ्या प्रमाणात औद्योगिक धोरणापासून बाजूला आहे, तर याचाही विचार कुठेतरी ज्यांना कळवळ आहे, ज्यांना संवेदनशील, ज्यांना चिंतन करण्याची आवश्यकता आहे, त्या लोकांनी एकत्रित येऊन या 3-4 जिल्ह्याचा एक चांगला प्रकारे अभ्यास केला पाहिजे. आता अभ्यास काय करायचा? लोक म्हणतात की आता बुलढाणा जिल्ह्यात काय टाकायचं? सिमेंटची इंडस्ट्री येणार आहे का? नाही येणार आहे. आय नो इट. सिमेंट इंडस्ट्री म्हटलं की तर सिमेंट इंडस्ट्री टाकायची गरज आहे. कशासाठी येतो? नाही येऊ शकणार. रॉ मटेरियल नाही आहे, कच्चा माल नाही आहे, ते बाकीच्या गोष्टी नाही आहेत. तो कसा आहे ना? एखादी म्हणजे इलेक्ट्रॉनिकची टाकायची आपल्याला, सेमी कंडक्टर टाकायचं, तर इथून तो सेमी कंडक्टर बनवलेला माल जो आहे तो पोर्टवर आणि याच्यावर न्यायला त्याचा जो ट्रॅव्हलिंगचा तो खर्च आहे तो त्यांना परवडणार नाही. मग आपल्याला विचार काय करावा लागेल? आता मी फक्त एक जळगाव जामोदचा मतदारसंघाचा विषय की जो मी प्रकर्षानं एक त्याचं उदाहरण देतो. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या 20 वर्षामध्ये मला माहित होतं की 20 वर्षात आपण इंडस्ट्री कोणाला म्हटलं, कोणत्या इंडस्ट्रीला माझे खूप मित्र आहेत. माझं पूर्ण घरच कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे, सगळे इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा विचारायचो तेव्हा सगळे रस्ते नाही आहे, पाणी नाही आहे, वीज नाही आहे, त्या भागात कोण येणार इंडस्ट्री टाकायला? 20 वर्षामध्ये आज जळगाव जामोद मतदारसंघ 2 नॅशनल हायवे, एक नॅशनल झालं, दुसऱ्या हायवेचं टेंडर निघालं बरामपूर पर्यंत. आजची मी परिस्थिती काय, हे प्रत्येक आपल्याला आमदारांना आणि अधिकाऱ्यांना एकत्रित एक मतदारसंघावर फोकस करावा लागेल की त्याची गरज काय आणि तिथं काय होऊ शकतं. आज जळगाव मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही मजबूत केलेलं आहे. आज सगळीकडून कनेक्टिव्हिटी आहे. आज जर आपण बघितलं तर हैदराबाद वरून जर आंध्र जर आपल्याला करत, हैदराबाद, तेलंगणा, हैदराबाद, नांदेड, मालेगाव, वाशिम, बाळापूर, शेगाव, जळगाव जामोद, बरामपूर, खंडवा, भोपाळ, ह्या नॅशनल हायवेची मिसिंग लेन जी होती ती होती बाळापूर पातूर ते बरामपूर पर्यंत. ही मिसिंग लेन होती, ती आता मंजूर झाली, ते टेंडर निघालं. 2 वर्षात 3 वर्षात तो नॅशनल हायवे आज डिक्लेअर झालेला, पण तो नॅशनल मोठा होईल. त्यामुळे पूर्ण तेलंगणा टू MP सगळ्या शॉर्टकट एरिया जो आहे, मध्य प्रदेश मधला भोपाळपर्यंत व्यापार करायचा तर आंध्रमध्ये किंवा तेलंगणापर्यंत, त्याचं सेंटर पॉईंट जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ आहे. आज तिथं आपण रेल्वे आणली, रेल्वेचं 4132 कोटीचं टेंडर झालं आणि अकोला जे तिकडून येणाऱ्या रेल्वे जे आहेत, ब्रॉडगेज रेल्वे जळगाव जामोद मतदारसंघातल्या जामोद आणि सोनाळ्यावरून ती वळते आहे. त्याचं टेंडर झालं, ऍक्विजिशन कलेक्टर साहेबांनी आणि एसपी साहेबांनी 6 महिन्यात टोटल 2,500 एकच ऍक्विजिशन कंप्लीट केलं 6 महिन्यामध्ये, रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये. आणि आज ती रेल्वे आपण 2 महिन्यामध्ये त्याचं काम चालू करतोय. ती रेल्वे जळगाव जामोद मतदारसंघातल्या सोनाळा एक स्टेशन आहे, दुसरं स्टेशन जामोद मध्ये, आणि तिथून 9 किलोमीटरचा टनेल बोगदा पहाडाच्या आतून तो डायरेक्ट टुकैथळला जातोय मध्य प्रदेशमध्ये, आणि तिथून बरामपूर खंडवा त्या लाईनला जोडलेला आहे. हे ब्रॉडगेज आहे. आज मी स्वप्न पाहू शकतो की माझ्या मतदारसंघामध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रेल्वे लाईन असो किंवा नॅशनल हायवे, स्टेट हायवे असो, परिपूर्ण आहे. मग दुसरा विचार केव्हा आला की हा मतदारसंघात 20 वर्ष 10 वर्षापूर्वी मला कोणी विचारलं की औद्योगिकच्या भाषण द्या किंवा औद्योगिक क्रांती का नाही झाली, तुमच्या मतदारसंघात एकही उद्योग नाही, मी काही बोलू शकलो नव्हतं, कारण नव्हतंच ती परिस्थिती. आज आहे, आज तिथं पिण्याचा पाण्याचा आमचा सगळा विषय सॉर्ट आहे. एकमेव ग्रामीण भागातला मतदारसंघ आहे शहरानंतर की ज्या मतदारसंघात सरफेस ड्रिंकिंग वॉटर प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत आहे. सरफेस ड्रिंकिंग वॉटर, कुठंच टँकर नाही, बोरचं पाणी नाही, कुठंच काय नाही, सरफेस ड्रिंकिंग वॉटर. तिसरं, उद्योगासाठी पोषक काय लागतं तर पाणी. उद्योग कोणताही असो त्याला पाण्याची आवश्यकता असते. आणि आज मतदारसंघामध्ये 2 डॅम आमचे चालू झाले. जिगा आमचं 2027 मध्ये आपण पहिल्या टप्प्याचं पाणी आवडतोय की ज्यामध्ये 60,000 हेक्टर जमीन ओलिता खाली गेली, 44,000 हेक्टर जमीन ही जळगाव जामोदची होती. आज माझ्याकडे पातळीवर त्या मतदारसंघात पाणी उपलब्ध आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग आता आपल्याला तिथे इंडस्ट्री कोणत्या येतील याचा अभ्यास करावा लागेल. मी म्हणून विधानसभेमध्ये म्हटलं होतं की मतदारसंघाचे 100-110 मतदारसंघ महाराष्ट्रात असे आहेत की तिथं उद्योगाचा लवलेश नाही. 180-85 मतदारसंघ असे आहेत
की जिथं काही ना काही प्रमाणामध्ये उद्योग आहेत, त्यामुळे अर्थकारण त्या मतदारसंघाचं चालत राहतं. कुठं मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती आहे, भोसरीमध्ये मोठी औद्योगिक क्रांती आहे. तुम्ही ठाण्यामध्ये गेलं तरी आहे, पालघरमध्ये गेलं तरी, रायगडमध्ये गेलं आहे, नागपूरमध्ये आहे. नागपूर त्या मात्रानं जेवढं स्पीडली जायला पाहिजे तेवढं गेलं नाही, तरी पण आहे. अमरावती आपला आता टेक्सटाईल मधला हब होते आहे, त्यामुळे तिथे एक मोठा प्रमाणात औद्योगिक क्रांती. पण बाकीच्या भागांचं काय? आणि म्हणून आता विचार आपल्याला करावा लागणार आहे महाराष्ट्रामध्ये की 110 जे मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघाला टार्गेट करून मी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले, भाषणातही बोललो, त्यांची चर्चाही झाली की तुम्ही याचं धोरण वेगळं ठरवा. तुम्ही IITची असेल एक प्रोफेशनल टीम नेमा या महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक मतदारसंघाला एक टीम तुम्ही जोडा. एक तुमच्या औद्योगिक खात्यातला एखादा चांगला अधिकारी करा, एक IITचा घ्या आणि त्या भागातला स्थानिक आमदार आणि त्या भागातले काही जे इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे 10-12 त्या मतदारसंघाचा अभ्यास करा की आता इथं आपण काय करू शकतो. आता जळगाव मतदारसंघाचा मी जर विचार केला, म्हणजे मी बाकीच्या मतदारसंघात बोलत नाही असं नाही, पण माझ्या मतदारसंघात एकदा मी सांगतो की आता माझ्या याच्यामध्ये दृष्टिक्षेपात काय आहे, माझं सगळं अवेलेबल आहे. आता हे 5 वर्ष माझ्याकडे फक्त औद्योगिकासाठी आहे. आणि मी तुम्हाला तेच शब्द दिला की 4 डिस्ट्रिक्ट माझ्या डोक्यामध्ये अतिशय त्रासदायक, म्हणजे अतिशय फिरत असतात रात्री झोपताना सुद्धा. बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ. कारण सगळ्या उद्योगामध्ये मागास राहिलेले महाराष्ट्रातले 4 जिल्हे आहेत जे पश्चिम विदर्भामध्ये आहेत. आणि म्हणून 4 जिल्ह्यावर फोकस करणे हे या 5 वर्षाचं माझं टार्गेट आहे. कुणी याचं म्हणजे हा आमदार एका मतदारसंघात 4 जिल्ह्यावर का भाषण करतोय? शेवटी महाराष्ट्राचा मी आमदार आहे. महाराष्ट्रामध्ये मला काम करावं लागतं. मतदारसंघापुरतं मी आहेच, पण महाराष्ट्राचाही मी विचार केला पाहिजे. कारण जेव्हा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्या सभागृहात आपण बसतो तेव्हा महाराष्ट्र डोळ्यासमोर तुम्ही ठेवलाच पाहिजे. आणि म्हणून जळगाव जामोद मतदारसंघामध्ये आज काय आहे, आज सगळे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. पाण्याची व्यवस्था मुबलक माझ्यावर आहे. म्हणजे कोणत्याही मतदारसंघात नसेल इतकं शाश्वत पाणी आज मी उद्योगांना देऊ शकतो. मग माझ्याकडे रॉ मटेरियल काय आहे, मला विचार करावा लागेल मतदारसंघ रॉ मटेरियल काय करू शकतो आपण. पाणी जर असलं, त्या दिवशी अजितदादा आमचे उपमुख्यमंत्री यांनी 2 जण बसलो, ते म्हणजे संजय, मी माझ्या डोक्यात होतीच संकल्पना. मी बारामतीचा विचार करत असताना मी दादांची जवळपास 1 तास आम्ही दोघं बसलो विधानसभेत समोरच्या बेंचवर. म्हटलं दादा बारामतीत तुम्ही असं काय केलं की औद्योगिक क्रांती आणि बाकीच्या गोष्टी. त्यांनी 2-4 याच्यात त्यांचं माझं डिस्कस झालं. माझ्या मतदारसंघाची मी त्यांना माहिती दिली, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात कशा प्रकारे औद्योगिक क्रांती आणली, कशी स्टेप बाय स्टेप पुढे गेले ते त्यांनी मला लेखाजोखा माझ्यासमोर सांगितला. त्यांनी एकच सांगितलं की आता तुझ्या मतदार पाणी आहे ना म्हटलं, त्यांनी गो टू साखर कारखाना लागतं. तू एक साखर कारखाना टाक, अर्थकारण तुझ्या मतदारसंघाला, कारण साखर कारखाना ऊस लागतं, त्यासाठी पाणी भरपूर लागतं आणि पाण्याची आता माझ्याकडे उपलब्ध आहे. मी त्यांनी एक साखर कारखान्यात मला दिलं. दुसरं असते की त्या मतदारसंघाबद्दल विचार केला तर शैक्षणिक संस्था बळकट असल्या पाहिजे. शिक्षणाची सोय जी आहे ती चांगली असली पाहिजे, जेणेकरून बाहेरची लोक तिथं येऊ शकतील. आता शिक्षणामध्ये प्रत्येक मतदारसंघात विचार केला तर आपण एक स्टेप पर्यंत गेला, इंजिनिअरिंग कॉलेज बस संपला विषय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज, BA, BCom, BSc वगैरे वगैरे इथपर्यंत गेलेला आहे. आता जगाला काय पाहिजे, वर्ल्ड मध्ये काम करत असताना त्या संबंधित स्किल देण्यासाठी किंवा त्या संबंधित कोर्सेस हे आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यात होऊ शकतात का, याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्या पद्धतीची रचना शैक्षणिक सुद्धा आपण केली पाहिजे. अजितदादांची चर्चा करताना त्यांनी तेच सांगितलं की तुझ्या मतदारसंघामध्ये कोणतेही रॉ मटेरियल दुसरं नाही आहे, कोणते मिनरल नाही, कोणते हे नाही, कोणते मेटल्स नाही, माइन्स नाही. काय करणार तर साखर कारखाना, पाणी असल्यामुळे आता साखर कारखाना होऊ शकतो. सेकंड असं आहे की इथेनॉलचा प्रोजेक्ट आज मक्याचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आणि खालच्या भागामध्ये होतो. आणि बरामपूर बाजारपेठ ही जी आहे ही सगळ्यात मोठी मक्याची बाजारपेठ आहे, जी की माझ्या मतदारसंघातून 50 किलोमीटर, तो नॅशनल लेवलला चालू झालेला. त्यामुळे 50 किलोमीटरवरून मुबलक मका रेडी आहे माझ्यासाठी. त्यामुळे इथेनॉलचा मल्टीग्रेन याचा कारखाना त्याची आता मंजुरात पण झाली, EC पण झाली. एका मग आपल्या एकाने काढलं की ECचा वेळ लागतो. इथं बुलढाण्यात कलेक्टर सारवून ECचं झालं, पण नागपूरमध्ये त्याला 1 वर्ष लागतोय EC साठी. ह्या गोष्टी उद्योगिक जे उद्योगाशी संबंधित अधिकारी आहेत आणि कलेक्टर साहेबांनी या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे की तुमच्याकडून क्लिअर झालं, पण नागपूरमध्ये जर 1-1, 1.5 वर्ष आपल्या छोट्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातल्या EC साठी एवढा जर वेळ लागत असेल
तर कशी उद्योगिक क्रांती होणार आहे? त्या छोट्या छोट्या गोष्टी लवकरात लवकर त्या जो संबंधित एखादा छोटा उद्योग त्याला इच्छा असते. पण ईसी साठी मी बघितलं, एका क्वारीची ईसी घ्यायसाठी मंत्रालयामध्ये मला 3 वेळ जावं लागलं. 6 महिन्यानंतर मंत्रालयातून ती ईसी त्या अधिकाऱ्याच्या मागे लागू लागून त्याची ईसी करून द्यावं लागली. तर ह्या गोष्टी जोपर्यंत आपण या भागातल्या काळात नाही, एक धोरण ठरवत नाही, वन विंडो टाकायचा आहे. जसं आता आपण महाराष्ट्रात वन विंडो बनतो, डिस्ट्रिक्टचं का नसावं? म्हणून कलेक्टर साहेब असतील किंवा उद्योगातले जे आपले उद्योग अधिकारी असतील, वन विंडो एखाद्याला कोणता प्रोजेक्ट छोटाही जरी टाकायचा असला, तो कृषीवर आधारित जरी असला, तो कृषी खात्याचा जरी असला, तरी कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथे वन विंडो प्रोग्राम हा त्याच्यासाठी पोषक असा कार्यक्रम हा जर राबवला, त्या छोट्या मोठ्या गोष्टी. आता सबसिडी, त्या एक आपले कोण होते सबसिडीवाले, स्टेट बँकेवर अशी आपण बोललो. आता ही सबसिडी प्रोजेक्ट 13 महिने झाले तरी सबसिडी नाही. 13 मंथ प्रोजेक्ट चालू झाला, त्याला व्याज किती भरावं आपल्याला? तो व्याजामध्ये 20,000 रुपये व्याजामध्ये असतो, तो मरून जातो. कुठून पुढे त्याचा कारखाना किंवा कुठून प्रोजेक्ट चालणार आहे? म्हणून त्या सबसिडी कसे निघेल? स्टेट बँकेने प्रस्ताव पाठवला, त्याचं कोऑर्डिनेशन कोण आहे, त्याचा पाठपुरावा कोण करेल? या सबसिडीचा पाठपुरावा कोण करणार? शेवटी तुम्ही सांगितलं की ते प्रशिक्षणाबद्दल तर ठीक आहे, पण तू प्रशिक्षण दिल्यानंतर ती सबसिडी आज 13 महिने झाले SBI कडून तुम्ही आपली वरती गेलेली ऑनलाईन गेलेली आहे, पण वरतून रिस्पॉन्स भेटत नाही. वरतून जर ती सबसिडी रिलीज होत नाही, तर त्या लाभार्थ्यांनी त्या इंडस्ट्री टाकल्याने 13 महिन्यात व्याजाचे किती पैसे भरायचे? तो फिजिबल होईल का? याचा विचार करण्यासाठी पण ही कॉन्फरन्स आहे की ह्या गोष्टी आपल्याला विचार करावा लागतील भविष्यामध्ये. आणि म्हणून आज जळगाव मतदारसंघातून 3 प्रोजेक्टची आपण रचना करतोय. आणि मला विश्वास आहे आपण सगळे एकत्रितपणे या जिल्ह्यामध्ये जर छोटे मोठे युनिट, आता संकल्पना बऱ्याच आहेत, एकच नाही. आता आपला जिल्हा आपण सोयाबीनसाठी करतोय. सोयाबीनसाठी मला वाटतं वन क्रॉप आपण सोयाबीनसाठी एक तरी सोयाबीनचा आपण या जेव्हापासून हा डिस्ट्रिक्ट घोषित झाला, कोणीतरी आपल्या अधिकाऱ्यांनी किंवा सिस्टीमने त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला का? कारण शेवटी बघा, एखाद्या वाटेने सोयाबीनचा प्रकल्प टाकावा, त्याचं फिजिबिलिटी, त्याचा प्रशासनाचा त्याच्या मागे उभा राहण्याची ताकद. यस, आम्ही तुला पूर्ण मार्गदर्शन करू. आम्ही जर त्याला अटवायचे बाकी बँकवर होईल, तर ते अटवायचे त्याची मानसिकता आहे. जेव्हा प्रशासन लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्याच्या पाठीशी उभे राहू, तेव्हा तो तेजीनं पुढे जाईल. आज एकही सोयाबीनचा आपण त्यानंतर एक आपला ॲग्रो यातला खामगावचा तो प्रायव्हेट, तो त्या धोरणाच्या पूर्वी झालेला आहे. पण धोरण सोयाबीनचं आपलं वन क्रॉप वन डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर एक तरी सोयाबीनचा छोटा मोठा प्रकल्प आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये उभा राहिला. चिंतनाची गोष्ट आहे, का नाही उभा राहिला? आज आपली पहिली कॉन्फरन्स, याच्या पहिले मला कधी वाटत नाही की कॉन्फरन्स झाली आपल्या जिल्ह्यामध्ये. दिस इज द फर्स्ट टाइम. मला माहित नाही मी आता ती कशी होते, किती लोकांमध्ये होते. दिस इज द, हा विचार करण्याची आहे, चिंतनाची गोष्ट आहे. इन्व्हॉल्वमेंट, लोकप्रतिनिधींचं इन्व्हॉल्वमेंट सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो. माझं सचिव राठोड आहे, आपले आमदार साहेब, त्यातले नागरिक जे आहेत. काय असते की आमच्या डोक्यात आमचा मतदारसंघ फोकस असतोय की माझ्या मतदारसंघात काय अवेलेबिलिटी आहे, काय करायला पाहिजे, कशाची पूजा, काय केलं तर उद्योग एखादा येईल. आमच्या डोक्यात काही विषय असतात. आता मी बाकीचं बोलणार नाही, पण माझ्या मतदारसंघात फोकस करतोय की 3 इंडस्ट्री मला कोणत्या आणायच्या, मी त्याप्रमाणे प्लॅनिंग चालू करतोय. त्याच्यामध्ये तुमचं सहकार्य, तुमचा सही शोध पण आता ठीक आहे. 5व्या टर्मचा आमदार असल्यामुळे मी डायरेक्ट जाऊन भेटू शकतो. आज बांगलादेशची परिस्थिती बघा. बांगला छोट्या याच्यामध्ये कपडा म्हणतो, ब्रँडेड होतो, अमेरिकन सगळ्या ब्रँडेड विकलं. आज बांगलादेशची जी परिस्थिती झाली, त्यामुळे तिथल्या इंडस्ट्री आता पलायन करतात. पलायन करण्यापेक्षा भारताची स्ट्रॅटेजी ठरली की बांगला बाकीच्या राज्यांमध्ये ते उद्योग आपण स्थापित करतोय. त्यामध्ये एक कंपनी आम्ही बोललो, ती एक आर्मीला एक, त्याचे 2 युनिट बांगलादेशमध्ये. त्यांना रॉ मटेरियल लागत नाही, ते रॉ मटेरियल डायरेक्ट आणतात. त्यांना फक्त कनेक्टिव्हिटी पाहिजे होती, ती आपण त्यांना समजून सांगितली. एअरपोर्ट त्यांना 200 किलोमीटरच्या आतमध्ये पाहिजे. जळगाव आपला अमरावती चालू झालेला काम एअरपोर्ट, ती 200 किलोमीटरची कनेक्टिव्हिटी त्यांना पाहिजे होती. एक बघा, त्यांच्याशी आम्ही जेव्हा आता बोललो, CM साहेबांसोबत त्यांची मिटिंग केली. आर्मीमध्ये तो प्रोजेक्ट चालला आणि एक आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये आपण 13,000 कामगार द्यावं लागला. 13,000. पण त्याच्यात इन्सेंटिव्ह साठी आता आमचं भांडण चालू आहे CM साहेबांसोबत. त्यांना जे इन्सेंटिव्ह पाहिजे आहेत इंडस्ट्री डिपार्टमेंटकडून, त्याच्यामुळे 1-2 विषयावर आमचं थोडंसं खडाजंगी चालू आहे.
जर एक डी प्लस झोन मधला मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये जर एवढी मोठी इंडस्ट्री कोणी टाकते तर इन्सेंटिव्ह तुम्ही जास्त द्यायलाच पाहिजे. तसं तर तुम्ही आता वर्क डायरेक्टर वगैरे जर असतील तर तुम्ही पण तो विचार करायला पाहिजे की त्या भागामध्ये जर एक उद्योग स्थापन होतोय, 13,000 कामगार तिथं जर लागताय तर तुम्हाला इन्सेंटिव्ह देणं भागच आहे. आता आपण गडचिरोलीमध्ये किती इन्सेंटिव्ह देतोय? 120% देतोय आपण. पहिले 100 देतो, आता सीएम साहेबांनी डिक्लेअर केलं की 120% देऊ आपण. बरोबर आहे, 120% आपण इन्सेंटिव्ह देतोय. म्हणजे त्याचा 5 ते 7 वर्षामध्ये त्याचा युनिट फ्री होणार आहे. मग जळगाव दामोद असेल, बुलढाणा असेल, सिंदखेड राजा असेल, मेहकर असेल, या भागात यापेक्षाही जास्त इन्सेंटिव्ह आपल्याला द्यावे लागतात. इकडे कुठं काय उद्योग आहे? रॉ मटेरियलची परिस्थिती पाहून आपल्याला इथे इन्सेंटिव्ह, कारण एक मतदारसंघाने डिस्ट्रिक्ट फोकस केल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाणार नाही. एक भाग पुढे जातोय महाराष्ट्रात. आता तुम्ही बघाल की सगळ्यात जास्त महाराष्ट्र मुंबई, ठाणे, याच्यानंतर पुण्यानंतर आता सगळ्यात मोठं हब कोणतं होत आहे? संभाजीनगर आणि जालना इंडस्ट्रियल कॉरिडॉर होतं, गडचिरोली आणि रत्नागिरी. तर बुलढाणा कुठं आहे? इंडस्ट्री डिपार्टमेंटने सुद्धा विचार, माझ्या भाषण त्या दिवशी कदाचित ऐकलं असेल विधानसभेतलं, मी तेच सांगले की मी डिस्ट्रिक्ट आणि मतदारसंघ कॉन्सन्ट्रेशन तुम्ही पॉलिसी बनवा. किंवा जळगाव, मी एक उदाहरण म्हणून जळगाव जाणून सांगतो, बाकी ते मतदारसंघ बोललो असतो, पण जळगाव मतदारसंघात एक ठेवलं तिथलं आमदार असं दिलं, काय होऊ शकतं? कोण हे बघा, असं काही नाही. 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली तर तो जिल्हा किंवा तो मतदारसंघ खूप पुढे जाईल असं काही नाही. 500-700 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही त्या मतदारसंघाला अर्थकारणामध्ये पुढे येऊ शकते. साखर कारखाने किती कोटी जातो? 250 कोटी. इथेनॉल 125 कोटी. आणि जे आता बांगलादेशचा आपण विचार करतोय ते 250 कोटी. 600-700 कोटी म्हणजे जळगाव दामोद विधानसभा मतदारसंघ अर्थकारणामध्ये कुठेही मागे राहणार नाही येणाऱ्या 5 वर्षामध्ये. हेच आता ते आता तुम्हाला हे झाले का? तर नाही झाले, पण आपला प्रयत्न तर करावा लागते. आणि जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून, अधिकारी म्हणून किंवा जे इंडस्ट्रीवाले आहेत ते एकत्र येऊन जर प्रयत्न केले तर सीएम का ऐकणार नाही? उद्योगमंत्री का ऐकणार नाही? कारण एखादा भाग तुम्ही वीक ठेवून कसं चालणार आहे? आज महाराष्ट्रामध्ये हे 4 जिल्हे सगळ्यात वीक आहेत. बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि अकोला सगळ्यात वीक जिल्हे आहेत. पण कधीतरी महाराष्ट्र शासनाला आणि सगळ्यांना विचार करावा की 4 जिल्ह्याची पॉलिसी जी आहे ती वेगळी ठेवा. याच्यात तुम्हाला इन्सेंटिव्ह इलेक्ट्रिसिटीवर जास्त देता जावं लागतील, तुम्हाला बाकीचे इन्सेंटिव्ह द्यावं लागतील, जमीन तुम्हाला लीजवर कमी याच्यात द्यावं लागेल. आज इंडस्ट्रियल एमआयडीसी मला मतदारसंघात विचारतात, संजीव एमआयडीसी का नाही? आता एमआयडीसी जर मतदारसंघात टाकायची म्हटलं तर एमआयडीसी साठी जागा घेतल्यानंतर स्क्वेअर मीटरनं जागा दिल्या जाईल. कोण घेणार आहे? जिथं 10-12-8 लाख रुपये एकरनी जर जागा मिळते, तुम्ही एमआयडीसी टाकल्यानंतर ती 20 लाखानंतर कोण इंडस्ट्रीवाला घेईल? याची तरी काहीतरी आपलं मॅनेजमेंट करावं लागेल. मी त्या दिवशी उदय सामंत साहेब बोलून, सीएम साहेब बोलून, इंडस्ट्री वगैरे एमआयडीसी मला नको आहे. आमच्या इथं 4 सेक्टर, मी तुमचे कलेक्टर साहेब 4 सेक्टर म्हणजे 1 लाखचा प्लॉट आहे एकाच जागेवर, 200-300 आजूबाजू ऍक्वायर्ड करू. पण ती जर तुम्हाला लीजवर कमीत कमी रेटमध्ये, नगण्य रेटमध्ये जर इंडस्ट्री दिली तर 2-3 इंडस्ट्री आरामशीर उभ्या राहतील. एमआयडीसी नुकसान होणार नाही, 1 लाखची जमीन आहे. ह्याही गोष्टी आपल्याला पाहावं लागते. आणि म्हणून या सगळ्या सारासार विचार केला तर आजच्या या ग्लोबल वर्ल्डमध्ये, आणि आज जे मी जास्त लंब भाषण करून थोडं त्यात निपटतो आता, की आज जर आपण आता या 4-5 दिवसाचं वातावरण टेरिफचं जर पाहिलं असेल, अमेरिका टेरिफवर आपण जर गेलो, आज ही काही लोक म्हणतात की आता इंडियात 5% आपण आपली इकॉनॉमी जी आहे शेअर बाजार तो 5% उडाला. बाकी चायनामध्ये 13 झाला असेल, 13% निघाला, बाकीच्या खूप झालं, पण आपल्याला 5% निघाला. पण आपल्या देशामध्ये एवढी क्षमता आहे की अमेरिकेच्या टेरिफमुळे भारतावर आपल्याला आज जरी वाटत शेअर बाजार पडला तरी भविष्य भारताचं या टेरिफच्या याच्यामुळे, या सगळ्या वॉरमध्ये, इंडस्ट्रियल वॉर किंवा टेरिफ वॉरमध्ये भारताचा सगळ्यात फायदा होणार. सगळ्यात जास्त इकॉनॉमी भारताची बूस्ट होऊ शकते. आज आपण इकॉनॉमी बूस्ट करताना जेव्हा या टेरिफचा पाहतो, अमेरिका का करते आहे? कारण अमेरिकेमध्ये जेही प्रॉडक्ट जातात ते चायनीज, इंडियन्स आणि फिलिपाईन, बांगलादेश, कपडा बांगलादेश, फिलिपाईन जातो. इलेक्ट्रॉनिक्स आणि बाकीच्या गोष्टी आणि खाद्यपदार्थ आपल्या इंडियातून जातात. नंतर बाकी सेमी कंडक्टर वगैरे सगळं किंवा बाकीचं चायनामधून जातं.
आज त्याच्यावर ते टेरिफ का लावतायत? कारण आपल्या वस्तूवर अमेरिकेत गेल्यानंतर त्या स्वस्त मिळतात, कारण त्याच्यावर टॅक्स करता नव्हता, 2-2.5% टॅक्स करतात. आज त्याने 26% टॅक्स लावला, म्हणजे 26 रुपये त्याच्यावर महाग विकल्या जातील. आणि मग आपल्या देशातल्या वस्तू तिथे विकल्या गेल्या पाहिजे, म्हणून ते भर देत आहेत की मेक इन इंडिया, मेक इन अमेरिका, की तुम्हाला जर विकायची असेल आमच्या देशामध्ये इंडस्ट्री लावा, मग तुम्हाला टेरिफ कमी करू. मग आपल्याही इंडियाचं तेच धोरण आहे. आणि म्हणून इनोव्हेटिव्ह आयडिया, आता आपण बुलढाणा जिल्ह्यात म्हटलं तर आपलं रॉ मटेरियल तर असं नाही आहे की ज्या रॉ मटेरियल इंडस्ट्री तयार होती, परंतु रिसर्च R&D मध्ये जर आपल्या मुलांनी किंवा आपल्या इंडस्ट्रीने थोडा विचार केला, काही इनोव्हेटिव्ह आयडिया शोधल्या. आज जगामध्ये रुटीन व्यापाराला काही महत्व नाही आहे. चायना का पुढे जातं? ओनली ऑन द R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च पुढे जाते. छोटीसा रिसर्च करा, ज्याच्यातून आज मी एक रिसर्च पाहिला, एका आमच्या मित्राची मुलगी आहे. रिसर्च म्हटल्यापेक्षा काय आपण करू शकतो. ड्रोन आहे, आता ड्रोन आपण शेतकऱ्यांना नाही देतो, परंतु तिनं काय केलं, स्टार्टअप चालू केलं आणि 1500 ड्रोन तिने खरेदी केले, ऍप तयार केलं, 1500 ड्रोन खरेदी केले आणि ते आता डिस्ट्रिक्ट वाईज त्या काही एरियामध्ये महाराष्ट्राने बाकी पाहिजे ते ऍप, ते ड्रोन ठेवून ते शेतकऱ्यांना भाड्याने देणार. हा स्टार्टअप 100 कोटी इन्व्हेस्टमेंट मिळेल. आयडिया नवीन शोधणे. आज आपण भारतामध्ये फक्त खाद्यपदार्थ आणि सर्व्हिस इंडस्ट्री याच्यामध्येच आपण काम करतोय. रिसर्च आणि जे काय म्हणतात तुला इंडस्ट्री बनवणे काही, पण माझा हा इंटरेस्ट आहे उद्योगाचा. 5 वर्ष मी फक्त आणि फक्त उद्योग हा एकमेव विषय घेऊन महाराष्ट्रात, आता मी महाराष्ट्रात नेता नाही आहे, इंडस्ट्रीमध्येच मी डोकं घालणार आहे. मला वाटतं आपण इथं बसलेल्यांपैकी आपण ही जरी कॉन्फरन्स आजची झाली तरी ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल आपण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहू. संजू भाऊ आहेत, आता दोन्ही आमदार, बाकीचे आमदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. जिथं जिथं अडचण आली तिथं तिथं आम्ही तुमच्या सोबत राहू. छोट्या छोट्या उद्योगातूनही जिल्हा आपला पुढे उद्योगिक क्रांती करू शकतो, हा माझा विश्वास आहे. आणि एक महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आपला महाराष्ट्र शासन विचार करते आहे की MSMEचं जे आहे की जे केंद्र सरकारचं डिपार्टमेंट आहे, त्याचंही एक डिपार्टमेंट, विभाग हा महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याची संकल्पना आहे. MSMEची एक सूक्ष्म, लघु आणि मध्यम विभागाचे स्पेशल डिपार्टमेंट महाराष्ट्रात खूप मोठ्या सवलती, खूप मोठा काही आहे. फक्त त्या गोष्टीचा अभ्यास आपला कमी पडतो, आपल्या जिल्ह्यापर्यंत त्या योजना पोहोचत नाही. मी तर प्रशासनाला दोष म्हटल्यापेक्षा दोष नाही देणार, पण प्रशासनाला विनंती करणार की ज्या मागास जिल्हे औद्योगिक याच्यात आले त्याच्याकडे आपण लक्ष कसे देऊ शकतो याचा विचार करून आज तुम्ही आलात. पुढे आपले सेक्रेटरी येतील का? पुढे आपले इंडस्ट्रीचे डायरेक्टर चांगले येतील का? पुढे आता मराठा चेंबरवाल्यांनी एक भाषण केलं. जे काय आहे तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून लोक कुठे चालले. आज आपले जे एक कोणती कंपनी, GVG कंपनी ना, मला वाटतं त्या नर्सेस ज्या आहेत त्या एक्सपोर्ट करत आहे देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला काय करता येईल. तर कलेक्टर साहेब उत्साही आहेत, बाकीचे आपले अधिकारी आहेत, आणि त्याचबरोबर आपण इंडस्ट्रीवाल्याने आपण हे बघा, तुम्ही सगळं शासनात सोडलं तर काहीच होणार नाही. तुम्हाला स्पष्ट सांगतो, काहीच होणार नाही. आता आपल्या लोकांनी इनिशिएटिव्ह पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण पुढाकार घेऊ. जिथं जिथं असल्या तिथं छोट्या छोट्या ग्रुपमध्ये आपण बसू आणि एक एक विषय आपला कोणाचा काय असेल, मी शब्द देतो, आम्ही सगळे आमदार महोदयांकडून आणि कलेक्टर सांगतो, आम्ही तुमच्या सोबत छोट्या छोट्या इंडस्ट्री उभ्या करण्यासाठी सातत्याने सोबत राहू. मला वाटतं की पालकमंत्री साहेबांना पुढच्या बैठकीला झालेला आहे, त्यामुळे माझं भाषण संपवतो. पालकमंत्री साहेबांना पुढच्या वेळेस विनंती करतो की जरा 1 दिवस काढून येता. नाही, 1 दिवस म्हणजे पूर्ण या इंडस्ट्रीच्या याच्यात असते, औद्योगिक धोरणासाठी काही करत नका लोकांना. हा जिल्हा सगळ्यात मागे आहे, तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे जिल्हा पुढे न्यायची. आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करू, पण त्याच्यापुढे 1 दिवसाची कॉन्फरन्स काढून अजून इनिव्हेटिव्ह आपल्याला जिल्ह्यासाठी काय करता येईल. कारण बाकी गोष्टी तर आम्ही करतोच आहे. आता औद्योगिकमध्ये पुढे कसं जायचं याचंच धोरण आम्हाला जिल्ह्याचं ठरवायचं आहे. त्यामध्ये पालकमंत्री महोदय तरुणांना चांगले उत्साही आहेत. निश्चितपणे सगळ्यांनी मिळून हा जिल्हा येणाऱ्या, मीच सांगतो, 1 वर्षामध्ये अजून खूप नाविन्यपूर्ण प्रोग्राम गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण घेणार आहे. जे फक्त गव्हर्नमेंटवर नाही,
तर देशाला आणि जगात काय चाललंय ना, आपला जिल्हा कशामध्ये उद्योगाला पुढे जाऊ शकतो याचं चिंतन, याचं विश्लेषण आणि याच्यावर पूर्ण एक पॉलिसी ठरवण्यासाठी आपण एक टीम तयार करतोय. इंडस्ट्रीवाल्यांना मी विनंती केली आहे, त्यांची एक टीम येईल आणि हा जिल्हा औद्योगिक पुढे गेलाच पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांकडून प्रयत्न करू. एवढंच बोलतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. माझा लांबलेलं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे, त्यामुळे याच्या पुढे लांबण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे पुन्हा कधी योग्य तेव्हा ग्रुपमध्ये आपण बसून डिस्कशन करू एवढा शब्द देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.